शिक्षा करण्याकरता जी उक्ती वापरतात त्याचं नाव दृष्टांत. तो उदाहरणार्थ तो चकल्या आंब्याचा आहे. त्याला मी म्हणालो का नाही आला एकट्याच्या कीर्तनाला. तो म्हणाला महाराज माझा जो दुचाकी वहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग, त्याला महिवरील पाषाणाने अलगदपणे स्पर्श केल्या कारणास्तव तो सच्छिद्र झाला. आणि हवा नावाचा प्रकार महद आकाशामध्ये व्यापक झाल्या कारणास्तव मी कीर्तनास येऊ शकलो नाही. पंक्चर म्हण रे. तू काय म्हण? पंक्चर म्हण. नाथ आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सकल संतांना आहे तसं भारतीय तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान, शांभवाद्वैत तत्वज्ञान संस्कृत गीर्वाण भाषेत भाष्य लिहिता आलं असतं. पण काल परत्वे त्यांच्या लक्षात आलं 11वं शतक, 12वं शतक, 13वं शतक ते 16व्या शतकापर्यंत हे बहुजन कुळगोत्र भारतीय तत्वज्ञानाच्या रसस्वादनापासून वंचित आहे. यांच्या तंतुमुळांना, सोटमुळांना ओलावा अजिबात नाही. आपण त्यात उपनिषद वेदांची दरवाजे जर मराठी भाषिकार लेणीत प्रतिपादन केली तर या सगळ्यांचं क्षेत्र ओलिताखाली येईल. म्हणून ए मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हा अट्टास धरला आणि तोच अट्टहास समर्थांच्या दासबोधात आहे. आपल्या बऱ्याच बुवा लोकांना समर्थ शब्द सुद्धा झेपवत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांना गाणे चालतात, कविता चालतात, शेरशायरी चालते, पण हे झेपवत नाही. मी एवढं स्पष्ट आणि देखणं का बोलतो? मी कीर्तन परंपरेत आत्ता तृप्त आहे. कुणी उद्या कमेंट केली कीर्तन बंद झालं तर जगण्यासाठी मला काय करावं हे दुःखाची खेदाची गोष्ट मनात नसल्यामुळे मी निर्भेडपणे हे वक्तव्य करतोय. स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि प्रकाश या चतुष्पथात त्यांनाही मानावं लागणार आहे. आदिनाथं गुरुं वंदे ही जशी प्रथा आहे तशी आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकम ही एक प्रथा आहे. ते वैष्णव आहेत, ऊर्ध्वपुंड आहे. भारतीय तत्वज्ञान तेही स्वीकारतात, रामनाम तेही स्वीकारतात, आपणही स्वीकारतो. आत्ता आपल्यातले बरेच अनुभूती नसलेले आणि अपसिद्धांत करणारे चिदवालासा दृष्टिकोनातनं विपर्यासाचं वचन मांडतायत की नाही, लिखाण चुकीचं करतायत की नाही, आपल्यात बुवा म्हणणारे, गंध लावणारे, वैदिक धर्माचं नित्य प्रचार करणारे बरेच अर्धे कीर्तनकार, उपनिषद वेद पुराणाची आवश्यकता नाही असं म्हणणारे आत्ता आहेत की नाही. नास्तिक कोणाला म्हणावं? देवाची पूजा करत नाही त्याला नास्तिक म्हणू नये. सप्ताहात येत नाही त्याला नास्तिक म्हणावं का? अजिबात नाही. मग नास्तिक कोण? स्वच्छ उदाहरण आहे. जो वेदाचा निंदक आहे तो नास्तिक आहे. आणि संतांची वचन अशी आहेत, वेदबाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. आता दुसरं प्रमाण देतो. वेदाहा सर्वहितार्थाय वेदोखिलो धर्म मूलम. मग हे जर सूत्र आहे तर आपण त्यावर टीका टिप्पणी का करावी? अन्य धर्मातले लोक त्यांच्या धर्मग्रंथावर टीका टिप्पणी करत नाहीत. अन्य पंथातले लोक त्यांच्या गुरुपरंपरेवरती उपहासात्मक बोलत नाहीत, ते विडंबन करत नाहीत. आपल्यातले शहाणे, सुधारक म्हणणारे, प्रचार करणारे, लोकाला काही तत्वज्ञान देऊ इच्छिणारे लोक चुकीच्या मार्गानं प्रशस्त वक्तृत्व करून ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळं करतात. त्यामुळं सिद्धांत अबाधित न राहता तो बाधित होतो. विठाल 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 या सगळ्यांचा उदय नाथ संप्रदायात नसला. मी रानसी ढेरे पाहिले, प्रणव जोशी पाहिले, प्रणव गोवाडे पाहिले, बऱ्याच जणांचे ग्रंथ मी परीक्षण, निरीक्षण, समीक्षण केलं. परंतु त्यात सगळ्या पंथ परंपरेचा उदय हा क्रांती करणाऱ्या नाथ संप्रदायातनं होतो, प्रसवतो, जन्माला येतो. उद्गाता मातृपितृ स्तनपान करणारं ते स्थान आहे. त्यातनं भिन्न भिन्न प्रकारचं विभाजन झालं. आणि मग हे गुह्य, गुज, अवघड, कठीण, लोपलीलं, लोकांना न कळणारं तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी
जागतिक विचारवंताच्या साक्षीनं देशिकार लेणीत मराठीत ओवलं लिहिलं. ओवी नावाचं प्रकरण व्याकरणात अन्यत्र नाही, अभंग नावाचं प्रकरण अन्य वृत्तात व्याकरणात नाही. श्रगधर आहे, वसंत तिलक आहे, मालिनी आहे, शिखरिणी आहे इत्यादी उदाहरणार्थ. पण अभंग नावाचं वृत्तच नाही. अभंग एक्झॅक्टली काय, ज्याचा कधी भंगच होत नाही असा जो तो अभंग. मग तो दिडकीचा आहे. काही समांतर न्यासाचे आहेत, काही अभोगी आहेत, काही चौकड आहेत, काही नाट आहेत, काही उपदेश आहेत, काही जोशी आहेत, काही महानुभव आहेत, काही एडका आहेत, काही कडक लक्ष्मी आहेत, काही मदालस आहेत, काही उपदेश आहेत, ब्रह्मज्ञान आहे, अद्वैतपर, संत प्रकरण, तीर्थक्षेत्र महिमा, सद्गुरु महिमा. बर, काही काही फक्त अंडरलाईन भक्तिपूर्त कल्पित द्वैत प्रतिपादन करणारे, काही कूटचिंतनात्मक द्विअर्थाचे प्रबोधन करणारे अभंग, काही लढीत, काला, गवळणी, रंजन आणि लोककल्याण. एवढं संत वाङ्मय लिहिलं तरी लोक चवीला कविता का घेतात हा प्रश्न महत्वाचा आहे. विठाला विठाला जगातल्या प्रतिभा संपन्न कवी म्हणाला ज्ञानोबा तुकोबा यांच्या अभंगानं वेड लावावं. एवढं तत्वज्ञान, एवढं तत्वज्ञान. प्राध्यापक विचाराचं चिंतन छान लिहितात, प्राध्यापक भाषण उत्तम करतात, पण संत सत्पुरुषांच्या बाबतीत एकेरी वचनानं जेव्हा उद्घोषणा करतात तेव्हा संप्रदायाला ही गोष्ट कलंक लावणारी ठरते. आदरार्थी भूमिका आपली असली पाहिजे सत्पुरुषांच्या प्रती, महापुरुषांच्या प्रती. आपल्याकडं असं लिहिलंय अभिवादनशीलस्य. यावरून त्याची शील, त्याची परंपरा, त्याचं वर्तन, त्याचा स्वभाव आणि त्याची जीवनचर्या उमगत असते, कळत असते, समजत असते. गाणं तंतोतंत असलं पाहिजे आणि निवडलेल्या अभंगाचा भाव ओळखून गायला पाहिजे. पखावज खूप वाजवायला पाहिजे पण ठोकायला नाही पाहिजे, वाजवायला पाहिजे. रेला, मुखडा, पर्ण, गती, ठेका अपेक्षित. मूळ स्वराच्या ट्वेनिंगला न ला ग करेक्ट 10 बिनचूक वाजलाच पाहिजे आणि आवाज रिदम त्याचा असला पाहिजे. आत्ता एवढं भय निर्माण होतं की पखावाजाच्या पानाचा 10 वाजला की बाळंतन स्त्री, नवीन लेकरू आणि बीपी असलेला बुवा अटॅकनी मरतो की काय अशी भीती वाटते. म्हणजे आपल्यात येणारी ही प्रदूषण सुद्धा येणाऱ्या काळात सुव्यवस्थित करणं हे नारळीच्या माध्यमातून जगप्रचारात होऊ शकतं. हे जे वाजवत आहेत ट्रेनिंगला यांना टाळ्यांचा कडकडाट आपण केलाच पाहिजे. पण विपरीत असेल तिथं आपण सूचना विनम्रतेनं दिल्या पाहिजेत आणि त्याने त्या प्रेमाने स्वीकारल्या पाहिजेत. चाली म्हणताना बहुधा अभंग गवळणीला गाण्याची चाल येऊ नये. त्याचं कारण आहे अभंगाचा भाव बाजूला राहतो आदरणीय महाराज, आणि लोक मग सिनेमाचा लेखक कोण, दिग्दर्शक कोण, हे कोणी गायलं, यावर लावणी कोणाची होती, माणसाची मनं तिकडे खेचल्या जातात आणि मग श्रवणात विपरीतता निर्माण होते. त्यामुळं सात्विक, सरल, तरल, हृदयस्पर्शी आणि परिणाम करणाऱ्या रुचकर भजनाची सवय कीर्तनात असली पाहिजे. कीर्तनात उठावण पखावजाची असावी आणि कीर्तनात मुरडा स्वर टाळ हा चालीला उडता वाजला म्हणजे फड परंपरेला आनंद प्राप्त होतो. काही लोक देहूकरांना कनेक्ट आहेत, श्री वास्कर परंपरेला शिरवळकरांना कनेक्ट आहेत. तसं आपला प्रभाग हा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या फळाला कनेक्ट आहे. त्यामुळे जाता जाता सांगतेला भानुदास एकनाथाचं स्मरण अपेक्षित आहे. कारण हेड ऑफ डिपार्टमेंट नाथ परंपरेचे भगवान श्री दत्तात्रय आहेत आणि भगवान श्री दत्त प्रत्यक्ष अनुभूती काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. हे विष्णू तत्व स्वतः स्वयमेव जर दंड करकमलात धारण करून नाथांच्या द्वारात उभं राहत असतील तर त्या परंपरेला आपण टाळावं तरी कसं, नाथ परंपरेला टाळावं तरी कसं. बिचारे काही अनाथ आहेत, त्यांना कळत नाहीत नाथ, त्याला नाविलाज आहे. पण जे निदान सनाथ आहेत त्यांनी तरी हे तत्वचिंतन कंटाळवाणं पण अत्यंत परिवर्तनवादी श्रवण करणं येणाऱ्या काळात गरजेचे अशी अपेक्षा गृहीत धरून पुन्हा एकदा जमलेल्या काही ग्रामीण पत्रकारांना धन्यवाद देत देत मी माझ्या विचारसरणीला पुढे घेऊन जातो. भिन्न भिन्न अभंग रचनेप्रमाणे आज पहिला दिवस असल्यामुळं वक्त्यावरती जिम्मेदारी अशी आहे, एक तर आज भगवंताच्या स्वरूपाचं गुणवर्णन त्यांनी करावं.
नाही जमलं तर निदान नामसाधनेचं महत्त्व तरी प्रतिपादन करावं. म्हणून मी फार प्रकांड विद्वत्तेच्या पथावरचा नसल्यामुळे पण आचार्यक्रमात असल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करत नामाचं नैतिक मूल्य तुमच्यासमोर मांडावं यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर वक्ता या नात्यानं उपस्थित आहेत. श्री महाराजांच्या अनुकंपेनं उपस्थित आहे. विशेष चिंतन असं आहे की कर्मकांड प्रकरण करू नये का करावं. जे अज्ञानी लोक आहेत ते प्रमाण ठोकून देतात लगेचच. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हा योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. गुरुजी हा अभंग निवडून एवढं टीकास्त्र कीर्तनात करण्यात येतं की आपल्याला यजनाची काय आवश्यकता आहे, आहुतीची काय आवश्यकता आहे, विप्रमंत्र घोषाची आवश्यकता काय, पुन्हा वाचन आपण का करावं. आणि मग ते सरळ ढोबळ दृष्टांत देतात की सद्गुरू श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराज काशी तीर्थयात्रेत गेले आणि संकल्प करताना ते म्हणाले पापच केलं नाही तर संकल्प कशाला. अरे तो अधिकार त्यांचा होता, पाणी न नेणाऱ्यांचा अधिकार नाही. स्नानाला ते प्रत्यक्ष चालतं बोलतं संत स्वरूप होतं. ते ज्ञानाचे चालते कोंब, प्रत्यक्ष परब्रह्म. त्यांच्या लेव्हल आपण आपला विचार मांडू नये. आपण त्यांच्या लेव्हलला विचार मांडू नये. अरे कॉस्मादी गार्डन लुसिफस सॉक्रेटिस सांगताना निदान आविष्कार आणि फंकिका इंग्रजीच्या आपल्याला कळल्या पाहिजेत. आपल्याला धिस दॅट ॲट इथपर्यंत कळत नाही तर आपण कशाला विनाकारण त्याच्या पाठीमागं छेडावा विषय. हा त्यांचा तो अधिकार आहे, ती नैतिकता आहे, आपला अधिकार नाही. आपण सगळे वेदपथावर अनुयायी आहेत, वेदपथाचे पथदर्शक आहेत, वेदपथाचे प्रवासीत. आपण एकदा आचार्यांना प्रश्न विचारला तमिळमध्ये की आचार्य आपण ज्या मार्गाने निघाला तो मार्ग प्रशस्त आहे पण मुक्कामाचं गाव येईल का. आचार्यांनी स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले योग्य दिशेने पाऊल पडलं की वेळ लागतो पण मुक्कामाचं गाव नक्की येत असतं. महाजनहा येन गतस्स पंथ, हा पंथ महापुरुषांचा आहे. महाजन म्हणजे कोणा एकाचं वैयक्तिक आडनाव नाही. महाजन म्हणजे सत्पुरुष, पारमार्थ पथदर्शक, पारमार्थ प्रेमी आचार्य. आचचिनोतीच शास्त्रार्थम आचरे स्थापयत्यती स्वयमप्याचरेद्यस्तु स आचार्य इति स्मृत. ज्यांच्या आचरणानं समाज आचारवान बनतो असा पथ ज्याने दाखवलाय त्यावर आपलं पाऊल पडलं की वंदनीय श्री महाराज आपली जीवनचर्या पवित्र, देखणी, उत्तम आणि परिवर्तनवादी होत असते. मुद्दा इथपर्यंत आला की भिन्न भिन्न पथ प्रतिपादन केले. एक पथ कर्माचा आहे. मग कर्मात यज्ञयागादी क्रियाकर्म करू नये याला एक दुसरं प्रमाण आहे. तुम्ही मनपूर्वक ऐका, तुमच्या समोर मी ते सादर करतो. करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग. संती हे मार्ग सांगितले, हे मार्ग सांगितले, हे मार्ग सांगितले. संत प्रमाण मान्य ना. मग संतांनी सांगितले करा जप तप अनुष्ठान याग. वागयज्ञ स्वतंत्र सांगितलेलाच आहे पण यागक्रिया कर्मादी कर्मही प्रतिपादन केलंय. फक्त अडचण अशी आहे मी कर्मकांड प्रदीप अनुभवला पाहिला तर त्यात असं लिहिलंय मृगी मुद्रा या यज्ञकुंडात आहुती देताना
अनामिका, मध्यमा आणि अंगुष्ठ या 3 बोटात जेवढं हवीरद्रव्य बसल तेवढं घ्यावं आणि स्वाहा इदन्न मम. म्हणजे यज्ञयागादी क्रियाकर्म सुद्धा आपल्याला वेदांत चिंतन शिकवतोय ना. इदन्न मम, हे तुझी तुला समर्पित करतोय, यात माझं काय. म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि कदाचित ती आहुती अशी फेकली तर वज्रघात, यज्ञनारायणाला दगड फेकून मारल्याचा अपराध लागतो. कर्म एवढं सूक्ष्म आहे. स्नान केल्यानंतर आपल्या शिखेतनं पाणी ठिपकलं शेंडीतनं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. एवढी सूक्ष्मता आहे. हा विचार मांडल्यावर काही सज्जन म्हणाले त्यापेक्षा न ठेवलेली बरी. ठेवावी पण ती स्वच्छ पुसावीन पुन्हा बांधावी. ती कधी उघडी असावीन कधी बांधावी, याला हे शास्त्रीय चिंतन आहे. उपवीत यज्ञोपवीत कसं असावं, ते सव्य कधी असावं, अपसव्य कसं असावं, या आपल्या संप्रदायात कर्म नावाचं तत्वचिंतन गुरुवर्य श्रद्धेय पितामह भीष्म गुरुवर्य वक्ते आबा सांगत असायचे. आजही विदर्भरत्न श्री पुरुषोत्तम महाराज हे चिंतन सागर मांडतात. आपल्या प्रभागाला ते अपरिचित आहेत, पण भूमिका अत्यंत देखणी उत्तम आहे, पवित्र आहे. अवघड आणि अपरिचित शब्दांचे पारिभाषिक भाव लोकांना उमगत नाहीत आणि त्यांचं सर्टिफाय असं असतं की आजचं कीर्तन जमलं नाही. यांना एखादा विनोद जर असला, काही एखादं गाणं कर्कश गायलं तर त्यांना वाटतं आजचा बुवा बरा होता. पण एवढा मोठा खर्च आहे, त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून वक्त्यावर मोठी जिम्मेदारी आहे. मी एकेकाळी एवढे विनोद केलेत की आत्ताच्या सांप्रत विनोदाचार्यांना वांत्या आणलेला प्राणी मी एकेकाळचा आहे. माझ्या लक्षात आलं खूप विनोद केले तरी तेवढेच मिळायचे आणि गांभीर्याचं कीर्तन केलं तरी तेवढेच मिळायचे. मी म्हणलं मग आपलं आनंदात आग लगे वस्ती में और साधू आपने मस्ती में, आपल्या आनंदात आपण करायचं. पटलं बोलो न पटलं माझं जीवन जगतोय, चालूच आहे. तुझ्या सातबाऱ्यात मी व्हेरीफाय करत नाही, माझ्या 8च्या उतऱ्याला तू डुंकून पाहू नकोस. तुझ्या गटक्षेत्रात मी येत नाही. तुमचं ठराविक 10-20 एकरच आहे, आम्ही सांप्रत विश्वात फिरतो, त्यामुळे भयाचं कारण अजिबात नाही. हा भाव ज्यांना कळला त्यांना धन्यवाद देतो. कर्म कठीण आहे. संध्याच्या पळीत पाणी पिताना माशवत उडदाचा दाणा भिजावा एवढं पाणी प्यावं, ते अधिक पिलं तर सुरा पिल्याचा दोष लागतो. कर्म एवढं सूक्ष्म आहे. हे कर्माबद्दल झालं. योग, तुम्ही कीर्तनात आलात, हा योगायोग आहे, योग दूर आहे. नाही कळलं विधान तुम्हाला? अनुलोम विलोम रेचक कुंभक पूरक अगल्भ सगल्भ प्रगल्भ भ्रास भ्रामरी शीतली या प्राणायामाच्या गती आहेत योग प्रक्रियेत. जे लोक 1.5 तास कीर्तनात पद्मासन नीट नेटकं घालत नाहीत ते लोक योग साधनेचे प्रायः कलियुगात अधिकारी आहेत काय? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणून योग याग इथे. मग सोपं सरळ तरल सोपं काय? आत्ता कोण असा आहे की गुदद्वाराला टाच लावीन, इडा पिंगला शोषणा भेदन करील, षटचक्र भेदन करीन, स्वादिष्ठानापासून मूलाधारापर्यंत जागृती आणीन, त्या बीजाक्षरातल्या त्या पाकळीतल्या अक्षरांचं चिंतन करीन, साधनेत मग्न होईल. मग ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी, विष्णुग्रंथी आहे, मग अमृत रस तलाव आहे आणि तलावात योगी जेव्हा आत टाकतो त्याला तो बिंदू चाखायला मिळतो आणि मग लुब्धली नादी त्याला समाधी लागते. हे प्रकरण आत्ता कोण करायला तयार आहे? वा संत वचनाप्रमाणे आपली जिव्हा खाली शीर कापून आत ढकलून सैंधव मीठ लावायला या काळात कोण तयार आहे? मी कुंभात काही साधू पाहिलेत की सभोवताली पंचाग्नी साधन असतं, ते अगदी कठीण काट्यांच्या कुंपणावरती झोपतात, कधी कधी त्रिशूळावरती मांडी ठेवून तासना तास बसतात, कधी कधी पाण्यातही ते ध्यानस्थ राहतात. ही सगळी प्रकार पाहिली आपण, पाहतही आहोत. पण जनसामान्यांना योग प्रक्रिया महादेव महाराज हा प्रकार परवडणारा झेपणारा नाही. रेचक कुंभक पूरक करताना जर प्राणायामाची गती कमी जास्त झाली तर शरीरावरती त्याचा विकृत विपरीत परिणाम होतो. बद्धकोष्ठता होती, खाल्लेलं अन्न पचत नाही, ऊर्ध्वगामित्व नीट होत नाही, हाडं ठिसूळ होतात, चरबी जाड होते आणि मधुमेहादी विकाराला बळी पडावं लागतं. योग प्रक्रिया कठीण आहे, कर्म कठीण आहे, मग करावं तरी काय? 3रं प्रकरण आहे ज्ञानाचं. नाही ज्ञानेन सदृशम,
पवित्रम्यः विद्यते. ज्ञानाविना तरुणोपाय नाही. ज्ञान अपेक्षित आहे. ते ज्ञान असावं तुझ्यात की ब्रह्म त्याला उमगावं, ब्रह्मानुभूती यावी, द्वैतापत्ती त्याची जावी आणि ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त व्हावी, किंबहुना तो ब्रह्मस्वरूप व्हावा. हे ज्ञान अपेक्षित आहे. पण पुढचं एक वाक्य ऐका, ते ज्ञान नको ज्या ज्ञानाने भक्तीचा अभाव होतो. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मद गोपीकार म्हणा, दावी रूप मद गोपीकार म्हणा. भक्त तू देव ऐसे करी. भक्त तू देव ऐसे करी. भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मद गोपीकार म्हणा, दावी रूप मद गोपीकार म्हणा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. भक्त तू देव ऐसे हे फक्त भक्तीपुरतं कल्पित द्वैत आहे. पण प्रतिपादन करताना अखंड अद्वैतच आहे. आता साखर खाणारा साखरे विना वेगळा आहे, त्यामुळे त्याला चव सांगता येते ना, तसं भक्तीपुरतं आहे हे. साखरेला साखरेचा गोडपणा प्रतिपादन करता येत नाही, त्यामुळं खाणारा कुणी निराळा असावा एवढ्यापुरतं ठीक आहे परिसीमित. परंतु असं नाही किंवा दाणा जमिनीमध्ये पडला आणि एका दाण्याचे 1000 दाणे तयार झाले, ज्ञानोबऱ्यांचा आशय सांगतो, मग हा त्याचा विलास आहे, हे मांडणं उचित फलदायी ठरेल असं वाटत नाही. श्री मामांची तुम्ही ज्ञानेश्वरीन त्यातला प्रस्तावनेचा भाग जर अभ्यासला, विनायकं गुरुम नवमे त्यांचा भाग अभ्यासला तर फलदायी ठरेल. हा मधुराद्वैती गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या यांची गुडार्थ दीपिका आहे, त्यांची सैद्धांतिक भूमिका स्वतंत्र आहे. विठाला ब्रह्मज्ञान अपेक्षित आहे, पण ते ज्ञान नको की ज्या ज्ञानात भक्तीचा अभाव तयार होईल, भक्तीत भावाचा अभाव तयार होईल, ते ज्ञान कामाचं नाही. उद्धवाला अशाच ज्ञानाची घमेंड झाली आणि भगवान म्हणाले, उद्धवा मला असं वाटतं की तू एकदा माझ्या गवळणींना गोपाळांना भेटण्यासाठी व्रजात जावं. उद्धव म्हणाला, मी नाही जाणार त्यांना भेटण्यासाठी. का? माझी PhD आहे, मी काव्यतीर्थ आहे, मी नैयायिक आहे, ज्ञानेश्वरी पांत कंठस्थ पाठ आहे, मी गाथा उलटा सुलटा म्हणालो, त्याला प्रौढी आहे, मी तास ना तास भजन करतो, मी परंपरा पाळल्यात, ही त्याला प्रौढी आहे. उद्धवाला घमेंड आहे. भगवंताच्या गोष्ट लक्षात आली, अरे उद्धवा तुला जावं लागणार आहे, तुझ्या विना गवळणींना आनंद मिळणार नाही, तू माझा आहेस, माझा आहे, शिष्य आहेस, नात्यातला आहेस, तू जा. उद्धव म्हणाला, मी जाणार नाही. नाथ महाराजांनी ही भूमिका आपल्या भागवतात मराठी ओवी प्रकरणात मांडली. ते म्हणाले, ज्ञान वैराग्य निवृत्ती, धृती शांती ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती, जान निश्चिती उद्धवा. ज्ञान वैराग्य पुत्र आहेत, पण त्यांना स्तनपान करणारी प्रसवणारी भक्ती ही माता आहे, पुढे भक्तीने धरिली हाती. त्यामुळे तुला फार तुझ्या ज्ञानाचे घमेंड वाटू देऊ नकोस. एकदा व्रजात जाऊन तर ए, आणि एकदा उद्धव व्रजात गेला आणि मग 4 सूत्रात एकाग्र झालेल्या गोपी पाहिल्या.
तल्लीनता, तद्रुपता, तन्मयता आणि तदाकारता. या 4 सूत्रात चतुसूत्रीत भक्तीत वेड्यापिशा झालेल्या गोपी पाहिल्या. त्या विव्हळत होत्या, रडत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातल्या आसवांच्या धारेनं यमुनेची माती ओलीचिंब झाली होती. जाता जाता उद्धवाचा पाय घसरला आणि लोकांना त्यांनी विचारलं की माती चिकणी चोपडी ओलीचिंब झाली कशी. लोकांनी उत्तर दिलं, कृष्ण विरहानं व्याकुळ झालेल्या गवळणी रडून रडून आता त्याच्याशी एकरूप झाल्यात. आनंद आसवांच्या धारा लागल्या आणि ही माती ओली चिंब झाली. उद्धव उभा राहिला आणि आपलं ज्ञान बाजूला ठेवून त्यांनी गोपींना शिरसाष्टांग नमस्कार घातला. असं प्रकरण श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात त्या उत्तरार्धात येतं. ज्ञान अपेक्षित आहे, पण त्या ज्ञानाची अहंता जर आडवी येत असेल तर परमार्थ साफल्याचा होत नाही. परमार्थाला 4 प्रतिबंध आहेत. लटका, अहंकारी, अज्ञानी. लटका, अहंकारी, अज्ञानी आणि भ्रांत. भ्रांतातही पंचदशी 2 टप्पे विद्यारण्य स्वामींनी केलेत. एक संवादी भ्रम आहे आणि एक विसंवादी भ्रम आहे. हा भ्रम नाही उमगला तर जीवन जसं आलं तसं वाया जातं. त्यामुळे गुरुग्रही कुठेतरी श्रद्धापूर्वक पांत अध्ययन झालं, निदान दृष्टी यावी त्याला बिनचूक, म्हणजे अभंगाचा भाव जशाच तसा मांडण्याचा निदान प्रयत्न करता येतो. मी सांगतो हे असंच आहे असं म्हणता येत नाही. प्रयत्नवाद, जसं टीव्हीला बातमी असती, दक्षिणेत सोसाट्याचा वारा सुटेल, मध्य महाराष्ट्रात दमट वातावरण राहील, समुद्र किनाऱ्यावरती मुसळधार पाऊस होईल, असा वेद विद्यालयाचा अंदाज आहे. तसं वक्त्यांचा अभंग गवळणी भारूड ओवी याबद्दल अंदाज आहे, हे असंच आहे असं प्रतिपादन करण्यासाठी गुरुग्रही पांत चिंतनाची भूमिका उमगली, म्हणजे अबाधित पण प्रतिपादन करता येतं. मी 2-3 मुद्दे मांडत पुढे गेलो की ज्ञान या अवघड आहे, कर्म या अवघड आहे, योग या अवघड आहे, मग करावं तरी काय. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपे वर्मा महा सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्मा महा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आणि या क्रमात भजन, कथा, कीर्तन, दिंडी, फड, मठ, मंदिर, गड, संस्था चालवत असताना सोपे वर्म आम्हा, काय वर्म आहे? सोपे हे साधन लाभ येतो घरा, साधन सांगितलेलं आहे. बर, साध्य प्रकाश आहे आणि प्रकाश साध्य घरात, मठात, मंदिरात, मंडपात येण्यासाठी टेस्टर तपासण्याचं साधन आहे. दृष्टांत कळतं ना तुम्हाला सगळ्यांना, किती सोपं सरळ तरळ मी सांगतोय. प्रकाश हे साध्य आहे आणि टेस्टर चेकअप करणं हे साधन आहे. दृष्टांत देतो. ग्रामीण भागात हरिपाठ झाला आणि चोपदार ओरडले त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ग्राम्य. ते म्हणाले, अमुक अमुक पाटलाच्या घरी जेवायला मंडळी या हो महाराज, अशा पद्धती त्या जुन्या सगळ्या हलकरा वगैरे सगळ्या चोपदारांच्या. आणि सर सगळे बुवा महाराज टाळकरी विनयवाले तुळशीवाल्या माता वादक गायक त्या घरी गेले
मुलगा शिकलेला, मुलगी शिकलेली, पुण्याला, मुंबईला, हैदराबादला, औरंगाबादला, अहमदनगरला. ग्रामीण भागात आई वडील, म्हाताऱ्याची मान किलकिली झाली, डोळ्याला पाण्याच्या धारा येतात, जॉईंट गुडघ्यांचा प्रॉब्लेम, वागता येत नाही, अंग थरथर कापतं. म्हातारीने स्वयंपाक कसा तरी गावातल्या महिलांना बोलावून केला, 50-50 माणसं जेवायला, आणि त्या वाड्यातला बल्ब अचानक बंद पडला, दिवा विझला. म्हातारी नवऱ्याला म्हणली, तुम्हाला तर येत नाही, निदान मंडपवालाय त्याला ते कळतंय, जा आणि त्याला बोलवा. मग ते स्पीकरवाले आले, खुर्चीवर उभा राहिले. खुर्ची प्लास्टिक फायबरची असल्यामुळं करंट बसत नाही, स्लीपरचे चप्पल असल्यामुळं करंट बसत नाही, हँड क्लोज घातला म्हणजे करंट बसत नाही. त्याचं कारण असे, वाहक धातू आणि अवाहक धातू, कंडक्टर अँड सेमी कंडक्टर, वाहक आणि अवाहक. लाकडात वाहकता नाही म्हणूनच आकडे आपण टाकतो की नाही. अँगलनी जर करंट घरात घेतला तर करंट घेणारा खालचा वर जाईल, म्हणून अवाहक लाकूड वापरतो, विळू आपण, कळक बेट. तो टेस्टर घेऊन आला, त्यांनी वायर हलवलं आणि सर घरामध्ये प्रकाश पडला. कुंडली झाली, तोंडात घास घेणार आणि तो स्पीकरवाला निघून जाणार, तेवढ्यात पुन्हा लाईट गेली. म्हातारी नवऱ्याला म्हणाली, तुम्हाला अजिबात अक्कल नाही, जन्मभर काय केलं तुम्ही, चमचा घरात नव्हता, सगळं मी आणलं, काय दिलं तुमच्या घरच्याने, मी उभं केलं, उभा राहा खुर्चीवर. म्हाताऱ्याला घरात बिनविरोध उभा राहण्याचा योग आला. म्हाताऱ्याला घरात बिनविरोध उभा राहण्याचा योग आला. ती खुर्ची जुनी होती, त्याला 4 पाया असतात, त्यापैकी एक कट होता. 3 पायावरच कशी बशी खुर्ची धादिन धिन्ना करत होती. आणि त्या खुर्चीवरती तो म्हातारा उभा राहिला आणि म्हातारीला विचारलं, काय करू. म्हातारी म्हणली, ते मी सांगू का. तिच्या भाषेत सांगतो हा, म्हणजे कीर्तनात नाट्य अभिनिवेशही अपेक्षित आहे लोकांना कळण्यासाठी. म्हणून म्हातारी म्हणली, ते तिथं हलवलंय, तिथं काहीतरी करा. तुम्हाला त्याच्यात काही नको होतं, ते चमकलं, आपल्याकडं काहीच नाही. म्हातारी म्हणली, तुम्ही नाही तोंडेच आहेत, हे उलथनं घ्या, उभा राहा. म्हातारा उभा केला आणि उलथनं दिला हातात. चप्पड भाग हातात धरला, निमुळता भाग नटावर ठेवला. ऐका, जसा नट हलावला तसा म्हातारा हलवला. गेलेलं पण कळत नाही. म्हातारा गेला. मग म्हातारी म्हणती, माझ्याकडे बघा ना. एक दुसऱ्याला घालवणारच पहिला म्हणत असतो, आता माझ्याकडे बघा ना. हे आपल्या महाराष्ट्रातली समीकरण आहेत. हे ज्यांना उमगलं नाही ते प्रसादाला वेळच्या वेळेला येत जा, पंक्ती चांगल्या, प्रसाद भरपूर आहे. यापेक्षा मला खालच्या लेव्हलला बोलता येणार नाही, क्षमस्व. टेस्टर प्रकाश चेकअप करण्याचं, सप्लाय चेकअप करण्याचं साधन आहे आणि प्रकाश साध्य आहे. जीवन जगत असताना ब्रह्मप्रकाश आणि तो प्राप्त व्हावा याकरता नाम हे टेस्टर साधन आहे, साधन आहे. मग कोणतं नाव घ्यायचं हा प्रश्न आहे ना. आपल्याकडे नाव अनंत आहेत. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, आहा. हे नाम जा, हे नाम त्याचं नावही अनंत आहे आणि तो परमात्माही अनंत आहे. आता कोणतं नाव घ्यायचं. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. पुन्हा भाषा बदलते. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. रामकृष्ण गीती गात भावे गावे गीत शुद्ध करुण्या. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती.
ज्यांना कळत नाही ते संभ्रमात पडतात. रामाचंही सांगितलंय, कृष्णाचंही सांगितलंय, विठ्ठलाचंही सांगितलंय, नेमकं कोणतं घ्यायचं. वेळ होत आलाय, 10:30 वाजलेत, पुढे जातो मी. प्रकरण असं आहे, रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. राम अधिक कृष्ण बरोबर विठ्ठल. राम कृष्ण हरी. कृष्ण स्मरण केलं तरी राम आनंदी आहेत, रामस्मरण केलं तरी कृष्ण आनंदी आहेत, आणि रामकृष्ण स्मरण केलं तरी विठ्ठल आनंदी आहेत, आणि विठ्ठल स्मरण केलं तर रामकृष्ण आनंदी आहेत. नावात भिन्नता आहे, पण एकरूपता सर्वातच असल्यामुळं तुम्ही कोणतंही नाव एक घ्या. आपल्याकडे जडजडाचा भेद आहे, जीवजीवाचा भेद आहे, पण शास्त्रीय परिभाषेत नामनामीचा अभेद आहे. नाम गाता गाता जीव नामी न राहता त्या ब्रह्माशी एकरूप व्हायला पाहिजे. अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की ते नाम फलदायी ठरतं आणि आत्मकल्याण आपलं झाल्याशिवाय राहत नाही. रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अपौरुषेय एकदा ईश्वराला जाणण्यासाठी गेले आणि द्वारात तिष्ठतच उभा राहिले. ज्यांना कळलं नाही ते लगेच नाथाचं प्रमाण घेतात. वेद जाणो गेला पुढे मावणावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. याचा अर्थ असा आहे, वेद श्रुती स्मृतीनं परमेश्वराचं गुणानुवाद गाताना मर्यादा पाळली, लाज पाळली. कळलाच नाही असं नाही, कळलाच नाही तर मग हे वर्णन कोणाचं आहे? स्वादिष्टया मदिष्टया पवस्व सोमधार या इंद्राय पातवे सुतः. हे वर्णन कोणाचे? कोणाचे? ओम इडा देव भूर्मणुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्ता मदानि शगंसी शतविश्वे देवा सोक्त वाच. हे वर्णन कोणाचे? हे कुणाचं वर्णन आहे? लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम. हे वर्णन कोणाचे? फक्त विधिमुखाच्या ऐवजी निषिद्ध मुखानं गुणवर्णन केलंय. कळला नाही असं नाही, मर्यादा पाळली आहे. श्रुती स्मृतीने सुद्धा मर्यादा पाळली आहे. हे 4 जण द्वारा तिष्ठत उभा राहिले आणि भगवंताचं स्मरण करतायत. तुकोबराय म्हणाले, 4 वेद ज्याच्या करिता तिष्ठत द्वारात उभे राहून भगवत चिंतन करतात तेच देवाचं नाव तुम्ही तुमच्या कंठात धारण करा. पहिलं 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, त्याचे नाम राखते, त्याचे नाम राखते, त्याचे नाम राखते. 4 वेद जयासाठी, त्याचे नाम कंठी, त्याचे नाम कंठी. 4 वेद जयासाठी, त्याचे नाम कंठी, त्याचे नाम कंठी. ज्याच्याकरिता ज्याच्यासाठी उभे त्याचे नाम धरा कंठी. बऱ्याच लोकाला कंठी धरा म्हटल्यावर कापून 8 टाकावं का? वाच्यार्थ लक्षार्थ उमगत नाही ना. एका पुरीला सांगितलं, बेटा आजचे जे महाराज आहेत त्यांना तळलेल्या पापडापेक्षा भाजलेले पापड आवडतात. तळलेलं अन्न मृतप्राय होतं, आयुर्वेदाचं मत आहे, त्यामुळं भाजलेलं ठीक आहे. म्हणून पुरीला सांगितलं, बेटा पापड घेन भाजी तर बैस. गायकाला जशी गाण्यासाठी हरकत देण्यासाठी जागा द्यावी लागती, तशी यांना मी हसण्यासाठी जागा काढली होती. त्याला मी काय करू आता? माझा प्रयत्न तर भरपूर चाललाय. बरं, असं काही नाही की हे खूप चांगलं झालं पुढे निमंत्रण मिळावं असली काही भावना नाही माझी. मी तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, सुखी आहे. आय एम व्हेरी हॅपी. मी खूप सुखी आहे. चिंतनाचा विषय असा चाललाय, 4 वेद जयासाठी, त्याचे नाम धरा कंठी. कंठात धारण करा. याच्याही 4 स्टेप सांगितल्यात भगवत चिंतनाच्या. 4 स्टेप आहेत. 4ही प्रमाणे एका लगत आपण तालात म्हणूया. वेळ आपल्याला कमी, 10:35 झालेत. पहिल्यांदा क्रम आहे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई
माझे वाचे घे महादेवाचे गोड नाम विठोबाचे ए गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे. आता आपल्याला या काळात काही नाही करता आलं निदान, तर डोळे तुम्ही घ्या रे सुख. निदान खाऊ गुरुजी. ऐका दाजी वा, मी खरं सांगतोय. विठाला हे जुनं रिलेशन आहे, त्यामुळे मी दाजी शब्दाचा प्रयोग केला. कृपया ऐकणाऱ्यांनी वेगळे अर्थ लावू नयेत. धन्यवाद. नाही तर हे सगळं मीडिया तंत्र, तेवढा शब्द एडिट करून बुवा असे दाजीबा म्हणाले, सुरू लगेच. सप्ताह होऊन जातो आणि त्याला जिम्मेदार आपण राहतो. पुन्हा प्रश्न उत्तर करावे लागतात. सुरुवातीला घी घी माझे वाचे, तिला विज्ञापना केली. तुला सवय लाव विठ्ठल केशवा म्हणण्याची. पुन्हा दुसरा क्रमांक सांगितला. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सर विचार करा उठा उठा, सर विचार करा उठा उठा, सर विचार करा उठा उठी, सर विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. एवढं केलं तरी पुष्कळ झालं.